फोन लागत नाही ना जेवणाला फोन लागत नाही. जय भीम नमो बुद्धाय सर्वांना. जय भीम नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय सर जी. वेलकम सर जी, वेलकम. जय भीम नमो बुद्धाय सर. थैंक यू. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. सगळ्यांना पाहून घेतो कोण कोण आहेत. जय भीम नमो बुद्धाय. वेलकम वेलकम टू सेमिनार. थँक यू. जवळपास दोन अडीच महिन्यानंतर सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत. खूप छान वाटतं. अपने देश में अभिनंदन है सर आपका. थँक यू सुनंदा जी. थँक यू सो मच. सगळ्यांना मिस केलं होतं. सुनील जी कसे आहात? It is part and parcel of life. येस येस येस. जय भीम नमो बुद्धाय साहेब. जय भीम नमो बुद्धाय. तुमचा चेहरा मला दिसत नाही आहे. व्हिडिओ ऑन नाही केलाय. बर बर. सुरू करूया सर. हो येस नो प्रॉब्लेम प्लीज. सुखो बुधानुपादो सुखा सधम्मा
देसना सुख संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो. समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी आदर्श मार्ग सांगितले ते आपल्या तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेचे संस्थापक, 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धर्मगुरू, आधुनिक भारताचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस कार्यास अभिवादन करतो. बुद्धिस्ट सेमिनरी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणासाठी आवर्जून उपस्थित असलेले बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे आणि बुद्धिस्ट सेमिनरीचे कार्यकारी संचालक आयुष्मान सचिन सागर सर, संचालक आयुष्मान बाळासाहेबजी गायकवाड, जिल्हा प्रशिक्षक, सर्व जिल्हा प्रशिक्षक आपल्या सर्वांचं मी पुनश्च सरचे स्वागत करतो. या प्रशिक्षणाची सुरुवात आपण त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथेने घेऊया. मी आयुष्यमती सुनंदाजी गजबी मॅडम यांना विनंती करतो की कृपया आपण त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील ही गाथा घ्यावी ही विनंती. वा वा. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध को मेरा सत सत नमन. इसी तरह बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आम्बेडकर, माता रमाई, माता भीमाई, सावित्रीबाई फूले, ज्योतिबा फूले, झलकारी बाई, साहूजी महाराज आदि सभी महानुभावों को मेरा सत सत नमन. दी बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के सभी पदाधिकारी, उसी तरह बुद्धिस्ट सेमिनरी के सभी पदाधिकारी, सभी जिला प्रशिक्षक और इस वेबिनार में सम्मिलित समस्त उपासक उपासिकाओं को मेरा मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय. अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादे. साक्षातो भगवता धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि.
सुरा मेरे मज्ज पमाद ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सब पापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं साधु साधु साधु. खूप खूप धन्यवाद ताई. आपण अगदी सुमधुर आवाजामध्ये त्रिनर्मन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन धार्मिक वातावरण निर्माण केलेलं आहात, त्याबद्दल आपल्याला अनेक साधुवाद. यानंतर आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड यांना मी विनंती करतो की कृपया आजच्या विषयाच्या अनुषंगाने प्रास्ताविक ठेवावं आणि सरांना रिक्वेस्ट करावी ही विनंती. द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के बुद्धिस्ट सेमिनारी के तहत बौद्ध धम्म प्रशिक्षण शिविर में आप सभी का पुनः हार्दिक स्वागत. जय भीम, नमो बुद्धाय. हमारे बुद्धिस्ट सेमिनारी के सह संचालक और द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया के राष्ट्रीय संस्कार सचिव आयुष्मान सत्येंद्र तेलतुंबड़े सर जी की आई दिवंगत नर्मदाबाई तेलतुंबड़े, इनका देहांत हो गया 30 नवंबर को. उसके प्रति अभिवादन करके और उनका पुण्यानुमोदन रविवार दिनांक 6 दिसंबर महापरिनिर्वाण दिन के उसी दिन में है. तो जिला अहमदनगर को उधर पधारना है, पुण्यानुमोदन संस्कार विधि में शामिल हो सकते हैं. पुनः हम अभी शिविर के विषय की तरफ आते हैं. बुद्धिस्ट सेमिनरी के कार्यकारी संचालक आयुष्मान सचिन शुभ्र सागर जी अपने मर्चेंट नेवी की ड्यूटी खत्म करके लौट आए हैं. सर जी का शिविर में हार्दिक स्वागत. प्रशिक्षण शिविर में शुरू से अभी तक हुए सिलेबस का सारांश देखेंगे, अध्ययन के कुछ पॉइंट दोहराएंगे, शिविरार्थी की टेस्ट के बारे में आयुष्मान सचिन सर आपको बताएंगे. मैं सर को इस अपने विषय के लिए अनुरोध करता हूं. सर जी. धन्यवाद आयुष्मान बाळा साहेब. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक, आधुनिक बुद्ध परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब जी आंबेडकर, इनके स्मृति, विचार तथा कार्य को त्रिवार नमन करता हूं. बुद्धिस्ट सेमिनरी के सह संचालक आयुष्मान सत्येंद्र जी तेलतुंबड़े सर, रवि जी डंबारे सर, डॉक्टर राजाराम जी बडगे, बाला साहेब गायकवाड़ और बुद्धिस्ट सेमिनरी के सभी सम्माननीय धम्म प्रशिक्षकों को मेरा सविनय जय भीम, नमो बुद्धाय. आप सभी को बहुत बहुत साधुवाद मैं देता हूं. पिछले 2 महीनों में जून में हमने ये शुरू किया था ये प्रशिक्षण शिविर, लेकिन मुझे पिछले 2 महीने अपने ड्यूटी पर जाना पड़ा. लेकिन आप सभी ने इस बुद्धिस्ट सेमिनरी के माध्यम से जो धम्म की साधना जो शुरू हुई थी, उस साधना को आपने कंटिन्यू रखा. बुद्धिस्ट सेमिनरी के माध्यम से धम्म अध्ययन कंटिन्यू रखा. इसीलिए ये धम्म की ज्योति या धम्म का चक्र जो है, ये आपने गतिमान रखा है. ये बहुत बड़ा प्रयास है, बहुत बड़ा कार्य है. इसके लिए मैं आप सभी को तहे दिल से साधुवाद देना चाहता हूं, आपका अभिनंदन करना चाहता हूं. एक्चुअली और एक विषय है. आज ही एक न्यूज आई थी, ग्लोबल टीचर अवार्ड पुरस्कार
एक महाराष्ट्र जिले में सोलापुर महाराष्ट्र राज्य में सोलापुर जिले से एक गांव है, तो रंजित सिंह डसाले बराबर है क्या प्रोनाउंसिएशन? दिसले दिसले हाँ, सर। डसले हाँ, रंजित सिंह डसले हाँ, इनको प्राप्त हुआ था। तो ये बहुत ही महत्वपूर्ण बात है हम सभी के, इसलिए नहीं क्योंकि वो भारत से है, इसलिए नहीं क्योंकि वो महाराष्ट्र से है, लेकिन एक शिक्षक का गौरव कहीं भी अगर होता है तो सभी समाज के लिए वो बहुत ही महत्वपूर्ण बात है, क्योंकि शिक्षक का महत्व ये बौद्धकालीन संस्कृति में बहुत ही अहम था। लेकिन आज आधुनिक भारत में, पोस्ट इंडिपेंडेंस भारत में शिक्षक का उतना महत्व, उतनी गरिमा नहीं रखी जाती, इसका मुझे दुख है। तो ऐसी सिचुएशन में अगर भारत से एक युवा शिक्षक को ये पुरस्कार मिलता है तो हम सभी के लिए बहुत ही अभिमान की बात है, गौरवास्पद बात है। और हम सभी बुद्धिस्ट सेमिनरी के सदस्य, धम्म प्रशिक्षक, उनका अभिनंदन करते हैं 3 बार एक साधुवाद उनको देकर। साधु साधु साधु। बुद्धिस्ट सेमिनरी के माध्यम से जो हम ये धम्म का प्रशिक्षण लेते हैं, तो आप और हम भी एक शिक्षक की भूमिका में है, ये आप सभी जानते हैं। इस स्तर का नाम ही धम्म प्रशिक्षक दिया है। तो एक शिक्षक की जिम्मेदारी जो है, वो जिम्मेदारी है लोगों को सज्ञान बना, उनको उनके दुखों के बारे में, समस्याओं के बारे में अवगत करना और उनका विकास करना, ये शिक्षक के अहम रोल है। यहाँ पर अधिकांश लोग मराठी है या हिंदी में बात कर सकता हूँ मैं? सुनंदा जी, मराठी हिंदी चलेगा? मराठी 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 आमची मातृभाषा मराठी। ओके सुधा जी नहीं मुझे तो सब चलेगा, किंतु इसमें चलेगा। ओके 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 ओके। तो उनको थोड़ी प्रॉब्लम हो रही थी समझने के लिए, तब से अब जो भी चर्चा होती है तो हिंदी में ही होती है। रवि डम्भारे सर ने उनको जोड़े थे। अच्छा, ओके तो ओके। देख लीजिए, मुझे तो दोनों भाषा चलती है। ओके, नो प्रॉब्लेम। तो जास्तीत जास्त लोक मराठी भाषिक आहेत, तर मी मराठी भाषेमध्ये बोलतो, कारण त्यांना कुठे अडचण येऊ नये म्हणून। काही काही हिंदी शब्द, माझी पण हिंदी तेवढी चांगली नाही, त्यामुळे मराठीमध्येच मी बोलण्याचा प्रयत्न करेन। विषय शिक्षकाचा होता, विषय धम्म प्रशिक्षकाचा होता। मागच्या 2 महिन्यामध्ये मला बरेचसे काही अनुभव सुद्धा आलेले आहेत। ते बरेचसे अनुभव तुमच्याशी मी भविष्यात शेअर करेल, पण त्यातला एक अतिशय महत्वाचा अनुभव मी आज या रंजित डसले यांच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांसोबत इथे शेअर करू इच्छितो। तुम्हाला माहिती आहे की मी चीनमध्ये 1 महिना होतो आणि तेथील बरेच उच्च पदस्थ प्रोफेशन मध्ये असणाऱ्या लोकांचा संपर्क झाला। चीनमध्ये कोरोना अतिशय आटोक्यामध्ये आहे, नगण्य झालेला आहे चीनमध्ये कोरोना। हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल। आपण फार घाबरतो की बाबा परदेशात जास्त असेल, पण असं अजिबात नाही। मी श्रीलंकामध्ये गेलो तर तिथे 2 महिन्यापूर्वी फक्त 13 मृत्यू झाले होते, फक्त 13। आता 13 सुद्धा म्हणजे जे मृत्यू झालेत, एक जरी मृत्यू झाला तरी तो जास्तच आहे, पण इतर देशांच्या कंपॅरिझन मध्ये श्रीलंकामध्ये 2 महिन्यापूर्वी तिथे सांगितलं गेलं की 13 फक्त मृत्यू झाले होते। तर ती संख्या जर तुम्ही जर पाहिली इतर देशांच्या कंपॅरिझन मध्ये, तर ती अतिशय नगण्य आहे। त्यामुळं इतर देशांमध्ये कोरोना अतिशय कंट्रोलमध्ये आटोक्यात आणला गेलेला आहे। चीन सुद्धा कोरोना अतिशय कंट्रोलमध्ये आणला गेलेला आहे। तर त्याचं कारण मी विचारलं त्या अधिकाऱ्यांना, तर तो अधिकारी म्हणाला की चीनमध्ये कम्युनिस्ट गव्हर्नमेंट व्हेरी स्ट्रॉंग, जेव्हा केव्हा अशी काही इमर्जन्सी येते त्यावेळेस गव्हर्नमेंट
तुरंत आणि स्ट्रॉंग ऍक्शन तिथे घेत असते. तर त्या ऍक्शनमुळं आणि तिथल्या लोकांच्या सजगतेमुळं तर तो करोना तिथं आटोक्यात आणला गेला. दुसरी गोष्ट, त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी मला विचारलं, त्या सुप्रिटेंडंटनी, लिऊ पिंग असं त्याचं नाव होतं, तर तो सहज गप्पा मारता मारता विचारायचा, इंडियामध्ये मॉल्स आहेत भरपूर, तर तिथे सेल्समॅन म्हणून जे काम करतात त्यांना किती पगार आहे? आता चीनमध्ये इंग्लिश अतिशय 0.001 लोकांना समजते इंग्लिश. ते त्यांची मातृभाषा चीन सोडली की दुसऱ्या भाषांना अजिबात महत्व देत नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना खूप अवघड पण जायचं आणि त्यांचं इंग्लिश समजताना देखील खूप अवघड जायचं. पण तरी सुद्धा अतिशय उत्साहाने ते डायलॉग करायला फार लोक उत्साही आहेत ते. तर ते मला विचारायचे की बाबा, सेल्समन भारतामध्ये मॉलमध्ये असतो एक साधा सेल्समन, त्याचा किती पगार आहे? तर मी त्याला सांगितलं साधारण एक 15,000 त्याला पगार मिळतो. तर त्यांनी मला चीनमध्ये सांगितलं की सेल्समनला कमीत कमी 25 ते 30,000 रुपये तिथं पगार असतो, जर आपल्या सॅलरीच्या कम्पॅरिझन मध्ये सांगितलं तर. दुसरी गोष्ट त्यांनी अजून एक अशी सांगितली की चीनमध्ये उपाशी कोणी झोपत नाही, अख्ख्या चीनमध्ये. म्हणजे प्रत्येक माणसाला 2 वेळ जेवता येईल, खाता येईल इथपर्यंत त्याची अन्न पुरवण्याची तिथं सुविधा आहे. आणि जेव्हा व्यक्तीचं पोट भरलेलं असतं, आपल्याला माहिती आहे, त्यानंतरच व्यक्ती पुढच्या उद्योगाचा विचार करू शकतो. जो व्यक्ती भुकेला आहे तो व्यक्ती प्रोडक्टिव्हिटी किंवा इतर काही गोष्टींचा विचार करत नाही. त्याला फक्त 2 वेळचं अन्न पाहिजे असतं, त्याच्या पुढचा विचार तो करू शकत नाही. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट चर्चा करताना त्यांनी सांगितलं, म्हटलं की बाबा, चीनमध्ये एवढी प्रगती झाली, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली, इथं लोक म्हणजे अतिशय कमीत कमी किमतीमध्ये एवढं उत्पादन करू शकतात, 2 वेळचं त्यांना जेवण आहे आता. याच्या पाठीमागचं कारण म्हणजे नक्कीच शैक्षणिक व्यवस्था असली पाहिजे. तर त्याने मला एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली, जी मी जपान बद्दल मला माहिती होती ती गोष्ट. तो म्हटला, इथे चीनमध्ये जे शिक्षक आहेत, चीनमध्ये जे शिक्षक आहेत त्यांना क्लास 1 गव्हर्नमेंट ऑफिसरचा दर्जा आणि रिस्पेक्ट आहे. खूप महत्वपूर्ण बाब आहे. चीनमध्ये सगळ्या शाळांमध्ये, अधिकांश शाळा गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत तिथे, आणि तिथले जे प्राथमिक शाळेचा शिक्षक असो किंवा माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक, या सगळ्या शिक्षकांना क्लास 1 गव्हर्नमेंट ऑफिसरचा दर्जा आहे. आणि जर एखाद्या शिक्षकाला जर तसा दर्जा मिळत असेल, तसा रिस्पेक्ट मिळत असेल, तर त्या पोस्टसाठी सर्वोत्तम विद्यार्थी त्या पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करेल का नाही? जर बाबा एखादी चांगली पोस्ट असेल, चांगलं पेमेंट असेल, चांगला रिस्पेक्ट, दर्जा असेल, तर उत्तमोत्तम लोक जी आहेत, मेरिटोरियस लोक जी आहेत, बुद्धिमान लोक जी आहेत, ते शिक्षक बनण्यासाठी प्रयत्न करतील. आणि जर ही मेरिटोरियस चांगल्या दर्जाची लोक जर शिक्षक झाली, तर त्यांच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी हे आपोआप घडले जातात. 50% जरी त्या लोकांनी प्रयत्न केले तरी त्या 50%च्या माध्यमातून खूप चांगले विद्यार्थी घडले जातात. आणि हा शिक्षणाबद्दलचा हा जो त्यांचा रिफॉर्म आहे, त्या रिफॉर्ममुळे आज आपण पाहतो की भारतानंतर 2 वर्षानंतर इंडिपेंडन्स मिळालेला चीन आज अमेरिकेसारख्या महासत्तेसोबत टक्कर देण्यास समर्थ झालेला आहे. हीच गोष्ट जपानची सुद्धा आहे. जपान एक बौद्ध राष्ट्र म्हणून आपल्याला अभिमान आहे. जपानमध्ये सुद्धा दुसऱ्या महायुद्धानंतर तो बेचिराग झाला होता जपान. अणुबॉम्ब अमेरिकेने टाकल्यानंतर उद्ध्वस्त झाला होता. पण पहिली गोष्ट जपानने केली होती ती म्हणजे त्याच्या शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल केले होते. आणि सगळ्यात हायेस्ट पेइंग जॉब हा त्यांनी शिक्षकांचा केला होता. साहजिकच आहे की सगळे हुशार जी लोक आहेत हे शिक्षकी पेशाकडे वळालेले आहेत. आता याच्या उलट भारतामध्ये काय परिस्थिती आहे शिक्षकांची, हे कोणी मला सांगू शकेल का एका शब्दामध्ये? कोणी आहे का आपल्यापैकी शिक्षक इथे? शिक्षकी पेशामध्ये कोणी आहे का? नाही.
तर भारतामध्ये शिक्षकांची काय परिस्थिती आहे कोणी सांगू शकेल मला? विजयजी आवाज येत नाही. शिक्षकांना शिक्षक पेशापेक्षा बाकीची कामं जास्त करायला होतात, त्यामुळे ते शिक्षणाकडे फारसं लक्ष देत नाही. ओके, ही भारताची परिस्थिती आहे. हा जी, अनम्यूट करून बोला. अनम्यूट. हॅलो, शिवप्रसागरजी. हा बोला. जय भीम. जय भीम. दळवी बोलतो. जय भीम. नमो बुद्धाय. हा दळवी साहेब बोला. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. हा. प्रामुख्याने एक शिक्षकाची अवस्था ही चपराशापेक्षाही लो आहे असं मी म्हणेन. अरे बापरे. चपराशी जे आहेत त्यांच्यापेक्षाही लो आहे. आपण जर संपूर्ण का तर मी जास्त न बोलता, कारण का या आपली सामाजिक रचना त्याला जबाबदार आहे. थँक्यू. ओके. हा विजयजी. ना शिक्षकांची स्थिती जी आहे ही अगदी दयनीय आहे. दयनीय. ओके. पुअर म्हणतात. पुअर. हा म्हणजे अगदी त्यांना जो तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आपला जर मुलगा जर असेल तर आपण आपल्या कुटुंबातच पाहतो किंवा अनेकांच्या कुटुंबामध्ये पाहतो, तर मुलगा 10वी झाल्यानंतर आपण त्याला सायन्स साईडला प्राधान्य देतो. बाबा सायन्स साईड घे, इंजिनियर हो, डॉक्टर हो किंवा अजून दुसरं काहीतरी हो. जर एखाद्या मुलाला काहीच जर करता येत नसेल तर त्याला डीएड किंवा बीएड करून निदान शिक्षक तरी हो असं सांगितलं जातं. म्हणजे भारतामधले बहुसंख्य कुटुंबामध्ये किंवा दळवी साहेब म्हटल्याप्रमाणे समाजामध्ये परिस्थिती अशी आहे की शिक्षकी पेशाला दुय्यम स्थान देण्यामध्ये समाज देखील तितका जबाबदार आहे. आता समाजावरती हा दोष देता येतो का संपूर्णपणे? तर नाही. कारण शिक्षकी पेशाला सरकारकडून जसा दर्जा सुद्धा दिला गेला पाहिजे होता तो दर्जा दिला गेलेला नाही. आणि म्हणून एक कहावत, म्हणून एक म्हण एक प्रचलित झालेली आहे की मिळाली नाही भीक तर मास्तर की शिक. जर कुठंच जर काही तुला जर मिळालं जर नाही तर जाऊन मास्तर की शिक. आणि मग अशा परिस्थितीतून जर असे विद्यार्थ्यांना इंटरेस्ट नाही, जे हाडाचे शिक्षक नाहीत, जर असे शिक्षक जर शाळांमध्ये जर गेले तर त्यांच्या माध्यमातून ही पुढची जी पिढी जी आहे ही कशी घडणार? किंवा प्रायव्हेट शाळांमध्ये सुद्धा जर तुम्ही जर शिक्षक जर पाहिले तर ते सगळे शिक्षक मुलांना शिक्षण देण्याच्या ऐवजी त्यांच्या डोक्यामध्ये मटेरियलिस्टिक गोष्टीतून पुढं कसं जायचं या गोष्टी ते भरवतात. म्हणजेच एक परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी एक हाडाचे शिक्षक, एक उच्च दर्जाचे शिक्षक जे निर्माण व्हायला पाहिजेत ते भारतामध्ये तशा पद्धतीची व्यवस्था अजूनही नाही. आणि त्यामुळं लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी किंवा ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मग कुणाची येते? कुणाची येते? पालकाची. अहो तुमची आमची बौद्ध समाजाची येते. प्रशिक्षकांची येते. ही गोष्ट, या गोष्टीपासून समाज जर अनभिज्ञ जर आहे, या गोष्टी जर समाजाला जर माहित नाहीत, या गोष्टी जर पालकांना माहित नाहीत, तर या गोष्टी इतर देशांमध्ये काय चाललेलं आहे आणि भारतामध्ये आपण कशा पद्धतीने शिक्षण व्यवस्थेला पाहिलं पाहिजे किंवा शिक्षणाचं महत्व सांगण्यासाठी हे जर आपल्याला आम्हाला जर माहिती जर झालं तर इतरांना सांगण्याची जबाबदारी ही तुमची आमची येते. इतर कोणी करो अथवा ना करो, पण बौद्ध धम्माचे जे धम्म प्रशिक्षक आहेत, प्रचारक आहेत, ते सुद्धा एक शिक्षकच आहेत. बरोबर आहे ना? तुम्ही आम्ही देखील एक शिक्षकच आहोत. आणि प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थी देखील असतो आणि शिक्षक देखील असतो. विद्यार्थी आणि तो घेत असतो आणि दुसऱ्या हाताने तो विद्यार्थ्यांना देत असतो. तर बुद्धिस्ट सेमिनरीच्या माध्यमातून हे जे शिबिर जे होत आहेत, या वर्षीच्या जून महिन्यापासून हे शिबिर जी होत आहेत, तर त्या शिबिरांचा हेतू जो आहे
तर तो धम्म प्रचारक, प्रशिक्षित धम्म प्रचारक निर्माण करण्याचा हा हेतू आहे. आणि प्रत्येक धर्म प्रचारक हा बाबासाहेबांनी दिलेल्या 3 शब्दांमध्ये काय असतो? मित्र, मार्गदर्शक आणि मित्र, मार्गदर्शक आणि तत्ववेत्ता, तत्ववेत्ता किंवा तत्वज्ञ असतो किंवा तत्वज्ञ असतो. फिलॉसॉफर. फिलॉसॉफर. ओके, फिलॉसॉफर पर्यंत अजून आपण पोहोचलो नाहीयेत सुधाताई. है का नाही? पण पोहोचायचं आहे आपल्याला, है का नाही? तर तत्वज्ञ, मार्गदर्शक आणि मित्र आणि मित्र, FPG. तर रणजित सिंह जे डचले जे आहेत, तर त्यांनी या पद्धतीमध्ये एक आदर्श म्हणून सर्वांच्या समोर उदाहरण ठेवलेलं आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, दलाई लामांनी यांनी देखील त्यांचं कौतुक केलं की त्यांना मिळालेले $1 मिलियन पैकी निम्मी रक्कम त्यांनी त्यांच्यासोबत जे 10 रनर्स अप होते, म्हणजे 10 प्रतिस्पर्धी होते शिक्षक शॉर्टलिस्ट झालेले, तर त्यांना जी रक्कम मिळाली, प्राइज रक्कम, त्याच्यातली निम्मी रक्कम त्यांनी त्या 10 शिक्षकांना दिली. तर याच्याबद्दल दलाई लामा यांनी त्यांचं खूप कौतुक केलं की खऱ्या शिक्षकाचं जे कंपॅशन आहे, करुणा आपण जी म्हणतो, की बाबा मी एकटाच काम करत नाहीये, माझ्यासोबत हे 10 जे स्पर्धक आलेले आहेत, 10,000 मधून 10 जण सिलेक्ट झालेली होती, तर त्याच्यातली अर्धी रक्कम त्यांनी त्या 10 शिक्षकांसोबत शेअर केलेली आहे. तर हा त्या शिक्षकाचा मोठेपणा आहे तो. तर प्रत्येक शिक्षकामध्ये ही करुणा, ही मैत्री भाव हा जोपासला पाहिजे. आता याच्यावरून आता आपण आजच्या विषयाकडे येऊया. आजचा विषय जो आहे बुद्धिस्ट सेमिनरीच्या शिबिरांमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रशिक्षण शिबिराच्या विषयांचा आढावा, थोडक्यात आढावा आहे आपल्याला, आणि त्याच्यानंतर त्याची उजळणी देखील करायची आहे त्या विषयांची, कोणते कोणते विषय झाले, आणि त्याच्यानंतर एक अधूनमधून आपण एक चाचणी सुद्धा आपण घेणार आहोत. कारण या शिबिरांचा एक उद्देश आहे, एक उद्दिष्ट आहे, आणि त्या उद्दिष्ट पूर्तीसाठीच आपण ही शिबिरं घेत आहोत. तर सुरुवातच मी चाचणीने करतो की या शिबिरांचा उद्दिष्ट काय आहे. या शिबिरांच्या माध्यमातून आपण धम्म जे चर्चा करतोय, देवाणघेवाण करतोय, हे कशासाठी करत आहोत, याचं उद्दिष्ट कोणी सांगेल का? याच्यामुळं तुम्हाला काय फायदा? कोणी उद्दिष्ट सांगेल? नाहीतर रेल्वे स्टेशन वरती जर आपण गेलो, एखाद्या प्रवासाला सगळ्या बॅगा बिगा भरून गेलो, आणि तिकीट काउंटर वरती तिकीट वाल्याने विचारलं, बाई किधर जाने का है? और हम बताएंगे हमको पता नहीं किधर जाने का है. मग तिकीट तो देऊ शकेल का? फुटबॉल खेळताना जर समजा गोल पोस्टच नसेल, तर तुम्ही इकडून तिकडून पास देऊन काय करणार आहात? जर गोल पोस्टच नाही गोल मारण्यासाठी, तर फक्त पासेस देत बसायचं का? तर तसं आपल्या शिबिरांचं होऊ नये. एवढे मेहनत घेऊन तुम्ही उपस्थित राहत आहात. साधारण 4 महिने झालेले आहेत. तर इकडून तिकडून पासेस आपण देत आहोत,